राष्ट्रमत या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आहे गुढीपाडवा। मराठी नूतन वर्षाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा। त्यासोबतच हे वर्ष आपल्या सर्वांना भरभराटीचं जावो। राष्ट्रमत चॅनलतर्फे सदिच्छा। ती त्यांच्या रक्ताची आहे, राजकीय फायदाच घ्यायचा असता तर सुप्रिया शरद पवार सुळे लावले असते। या अशा निवडणुका कर्तृत्वावर लढायच्या असतात। तुमच्या लोकसभेमधला परफॉर्मन्स काय आहे त्यावर लढवल्या जातात। तुम्ही बोलता किती, तुम्हाला विषयाचा आवाका किती, राष्ट्रीय स्तरावरची माहिती किती आहे, त्या माहितीवर तुमची बुद्धी कशी चालते यावर सर्व आहे। तुमच्याकडे निवडणुकीचे कोणते मुद्दे राहिलेले नाही। तुम्हाला आता कॉन्फिडन्स आलेला आहे, आपलं काही चालत नाही। मग असं सुनेला दया, जावयाला दया, सासऱ्याला दया चालतं। मटण, मच्छी, बटाटा शिजवा ही कोणती प्रचाराची मुद्दे आहेत का? आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेली लाज 2000 किलोमीटर अंतरावर आत घुसली आहे। चायना जो तो उद्योग चालला गुजरातला। मुंबईमध्ये केंद्रीय नोकऱ्यांमध्ये 20,000 लोक परप्रांतीय आले आहेत। मराठी माणसाला कुठे नाही। ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने पहिली घेतली ते शिस्त लावत आहे। माणसाचे बेशिस्त पद्धतीने वागत आहेत। निवडणूक आयोग त्याला कानाडोळा करत आहे। तो त्यांचा प्रश्न आहे। त्यांना घड्याळ नको असेल। पोस्टरवर हायकमांडने यादी जाहीर केली आहे। लोकांची समजूत काढायची असते। कार्यकर्त्याला वाटत असते ही जागा आपल्याला मिळायला हवी। याद्या आता जाहीर झाले। सर्व ऑफिस झाकले आहेत पण सत्ताधारी झाकले नाही। इकडचा अधिकारी चकणा दिसतोय, त्याला एक सैतच दिसतं। जे 70 वर्षात काँग्रेस करू शकलो नाही ते भाजप 10 वर्षात करते। भाजपा राज्यस्तरीय पक्ष टिकू देत नाही। त्यांनी ज्या पक्षासोबत युती केली तो पक्ष मगरीसारखा गिळून टाकला। भाजपचे जे चाल आणि चरित्र फार वेगळं आहे, दाखवतात, करतात एक। शरद पवार हे चर्चेचे दरवाजे कधी बंद करत नाही। इतके वर्ष तुम्ही त्यांच्या सोबत राहिला, त्यांना ओळखलं नाही। प्रफुल्ल पटेल यांच्या डोक्यात मनात काय हे पवार साहेबांच्या मनात असेल असं नाही। संकोच मनाच्या मर्यादा दाखवतो। यांना मनच नाही। तुम्हाला बातम्यात राहण्याकरिता शरद पवार यांचे नाव घ्यावे लागते। 8 दिवसांनी हे नाव घेतात आणि हेडलाईनवर येतात। ते सत्ता पिपासू नाही आहेत। शरद पवार डोक्यावर टोपली घेऊन भाजी विकायला जायचे। बारामतीमधून बसमधून निघायचे टोपली घेऊन। आता निर्लज्ज माणसांना संकोच कसला, हे काय संसदेमध्ये जाणार नाही। तर ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यानंतर असं वाटलं होतं की निवडणूक आयोग हे निवडणुकीला शिस्त लावू पाहत आहे। पण जेवढे बेशिस्तपणाने भाजपचे आणि त्यांच्या समर्थकांचे कार्यकर्ते वागत आहेत आणि त्याच्याकडे जो कानाडोळा इलेक्शन कमिशन करतं आहे, इलेक्शन कमिशन हे पहिल्यापासून मी म्हणतो हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं भावलं आहे। कठपुतली असते ना, जे नाचवतो तो रामदास पाध्ये, तसे ते 3 जण आहेत त्या कमिटीवर। हे 3 जण असे नाचत असतात। रामदास पाध्येचे बुलके भावले, त्यांचा प्रश्न आहे। आता त्यांना घड्याळ नकोसं झालं असेल पोस्टरवर, तर मी काय बोलणार त्याच्यावर। हे बघा, हायकमांडनी यादी जाहीर केलेली आहे। आता लोकांची समजूत काढावी लागते। कुठल्याही कोएलिशनमध्ये जेव्हा आपण एकत्रितपणाने पक्ष लढवतो, काही पक्ष नाराज होतात, कार्यकर्ते नाराज होतात। प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की ही जागा आपल्यालाच मिळावी। मग त्याची मनधरणी करणं हे आपलं काम आहे, जबाबदारी आहे। आता झालं, आता याद्या जाहीर झाल्या, याच्यावरती चर्चा कशाला। सगळे ऑफिसेस झाकलेले आहेत विरोधी पक्षांचे, मात्र सत्ताधाऱ्यांचे सगळे पक्ष ऑफिसेस उघडे ठेवलेले आहेत। मला वाटतं की इथला जो निवडणूक अधिकारी कोण आहे मला माहीत नाही, थोडासा चकणा दिसतोय। त्याला एका साईडचंच दिसतं असं, तो बघताना असा एवढा बंद करूनच बघतो। 70 वर्षात काँग्रेस करू शकली नाही, ते 10 वर्षात भाजप कलाकारी दाखवते। जो 70 साल में हम नहीं कर सके, भाजप 10 साल में कर रही है। तो इसी से पता चलता है कि पैसों का स्रोत कहाँ और किस तेजी से अंदर जा रहा है, की ते संकोच करत असत। माणूस केव्हा संकोच करतो? जेव्हा त्याला मन, हृदय, विचार असतात तेव्हा। मला सत्तेत जायचं आहे म्हणून काय वाटेल ते करीन, हे त्यांना मान्य नव्हतं। आणि शरद पवार हे असे माणूस आहेत जे चर्चेचे दरवाजे कधीच बंद करत नाहीत। हे तुम्हाला म्हणजे ह्याचा अर्थ एवढे वर्षसुद्धा तुम्ही शरद पवारांबरोबर राहून तुम्हाला शरद पवारच समजले नाहीत। 2 तारखेला जे जाहीर करतात की मला BJP बरोबर जायचं नाही, त्यांच्याबद्दल तुम्ही सांगता ते 15 तारखेला 50% तयार झाले होते।
हा 50% हा शब्द आणला कुठनं तुम्ही? बा, एक ग्लास असतो, तो अर्धा भरलेला असतो. कोणाचा बघण्याचा दृष्टिकोन आहे तो अर्धा खाली आहे, दुसऱ्याचा दृष्टिकोन असतो तो अर्धा भरलेला आहे. आणि खरं वास्तविक काय असतं तेव्हा प्रफुल्ल पटेल साहेबांच्या डोक्यात काय आहे किंवा मनात काय आहे हेच सगळं पवार साहेबांच्या मनात असलं पाहिजे असं काय नाही. आता प्रफुल्ल पटेल साहेबांची होती इच्छा होती 2004 साली आपण BJP बरोबर जाऊया, तेव्हा पवारसाहेब नाही म्हणाले. तेच प्रफुल्ल पटेल 2044मध्ये म्हणजे कुठलाही संकोच मुळात न बाळगता त्या सिव्हिल एव्हिएशनचे मिनिस्टर झाले. माणूस संकोच कधी करतो? जेव्हा त्याला होणाऱ्या प्रकाराची लाज वाटते, जेव्हा त्याला होणाऱ्या प्रकाराने दुःख वाटायला लागतं, तेव्हा तो संकोचित होते ना, की नको नको आपल्याकडनं काहीतरी चूक होते. हा संकोच हा मनाच्या मर्यादा दाखवत असतात. ह्यांना मर्यादाच नाहीत, हे सत्तेसाठी वाटेल ते करतील. म्हणजे तुमच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत म्हणून शरद पवारांना संकोचित म्हणणं हास्यास्पद आहे. आणि दुर्दैवाने तिसरी गोष्ट, तुम्हाला आजही बातम्यात राहण्यासाठी तुम्हाला शरद पवारांचंच नाव घ्यावं लागतं. किती दुर्दैव आहे. ते शरद पवार नाव पण घेत नाहीत समोरच्या पक्षांचं. शरद पवार कुठल्याही ह्यांचं नाव घेतात का कधी? आजही ते प्रफुल्ल पटेल 8 दिवसांनी एकदा तरी शरद पवारांचं नाव घेतात, हेडलाईनवर येतात. शरद पवार जर तुमच्याबद्दल बोलत नाहीत, कशाला बोलतं शरद पवारांबद्दल? देवेगौडा जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा ते पंतप्रधान झाले असते, त्यांना मान्य नव्हतं. ते सत्ता पिपासू नाही आहेत. पक्ष संघटना हे तो माणूस 1960 साली पक्ष संघटनेतनं वरती गेला आहे. त्यांचे वडील खासदार नव्हते, वडील कुठल्या साखर कारखान्याचे मालक नव्हते, वडील काय मोठे शेतकरी नव्हते. घरात शेतकरी कामगार पक्षाचं राजकीय बस्तान होतं. असं असताना यशवंतराव चव्हाणांचे विचार मला मान्य आहेत, मी यशवंतराव चव्हाणजींबरोबर जाणार असं सांगण्याची हिंमत त्यांच्यात होती. एका गरीब घरातल्या पोराच्यात. कोणाला किती जणांना माहिती आहे महाराष्ट्रात की शरद पवार डोक्यावर टोपली घेऊन गावागावात भाजी विकायला जायचे? महाराष्ट्रातल्या किती जणांना माहिती असेल हे? ह्या काही सांगण्यासारख्या गोष्टी नसतात. त्यांच्या ज्या सर्वात जास्त ओळखी किंवा संबंध जे आहेत महाराष्ट्रामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये, ते बारामतीतनं टोपली भरायचे, डोक्यावर ठेवायचे, गाडीत ठेवायचे बसमध्ये, आणि त्या बसमधनं गावबाजारात भाजी विकायला जायचे. किती जणांना माहिती आहे? संकोच हा शब्द वापरला त्याने फार चांगलं केलं. माणूस संकोच कधी करतो? जेव्हा त्याला लाज असते. आता निर्लज्ज माणसांना संकोच कसला? सर, गजानन कीर्तीकर असं म्हणाले की संसद